खवय्यांनो, वेळ वाया घालवायची अजिबात गरज नाहीये. कॉम्बिनेशन करायचं तर कसं करायचं, इतकं स्मार्ट करायचं. आजीच्या हातचा ठेचा, बॉइल्ड एग्स आणि कुठेतरी नवीन शिकून आलेलं सॅलडचा पदार्थ, हो की नाही? येस सर. तिन्हीचं फ्युजन केलं आणि एक सॅलड तयार आहे. एक सॅलड केल्याबद्दल शुभम थँक्यू सो मच. येस सर. मी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना एक माहिती देतो. सकाळच्या घाईमध्ये हेल्दी नाश्ता शोधताय, संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे. अंड्यामध्ये व्हिटॅमिन डी आणि B12 असतं, जे हाडांच्या आणि मेंदूच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचं आहे. अवघ्या 10 मिनिटात तयार होणार हे एक सॅलड सकाळी न्याहारीला खाल्लं की तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवेल. आता घाईच्या वेळी नो कॉम्प्रोमाइज. आता फक्त एक्स्ट्रा आणि एग स्ट्रॉ एनर्जी. तुम्ही वेळ वाया घालू नका, पटकन एनर्जी लिहून घ्या. सॉरी, साहित्य आणि कृती लिहून घ्या. एक सलाड. स्वयंपाकासाठी लागणारा वेळ 10 मिनिटे. 2 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: अंडी 4 नग, काकडी 1 नग, लेटस अर्धा तुकडा, कांदा 2 नग, टोमॅटो 1 नग, कांद्याची पात 1 छोटी वाटी, कोथिंबीर आवडीनुसार, आलं अर्धा इंच, लसूण 7 ते 8 पाकळ्या, हिरवी मिरची 3 ते 4 तुकडे, शेंगदाण्याचं कूट 1 छोटी वाटी, पांढरे तीळ 1 चमचा, मिरेपूड चिमूटभर, लाल तिखट 1 चमचा, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम अंडी उकडून घ्या. एका बाजूला कांदा, टोमॅटो, काकडी, लेटस बारीक चिरून घ्या. आता आलं, लसूण, हिरवी मिरची, शेंगदाण्याचं कूट, लाल तिखट आणि मीठ घालून ठेचून घ्या. आता उकडलेली अंडी सोलून बारीक चिरून घ्या. एका बाउलमध्ये बारीक चिरलेल्या भाज्या, बारीक चिरलेली अंडी एकत्र करून घ्या. त्यात तयार केलेला ठेचा, कांद्याची पात, कोथिंबीर, मिरेपूड, मीठ आणि पांढरे तीळ घालून एकजीव करून घ्या. एक सलाड तयार. शुभम, असं खूपदा होतं की एखादी गोष्ट आपल्याला आवडते, आपण ती पाहतो, पण त्याची किंमत कळल्यानंतर आपल्याला त्याच्याविषयी अरे बापरे, बरं. एवढं महाग आहे, असं होतं की नाही? तू हा पदार्थ केलास, हा शरीराला चांगला आहेच आहे, पण याची किंमत काय आहे? किंमत म्हणजे आर्थिक नाही, याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू काय आहे हे सांगणं फार महत्वाचं आहे. कारण ती तुम्हाला पटल्यानंतर तुम्ही हे नक्की करून पाहाल. हे सॅलड, एक सॅलड जे आहे ते तुम्हाला कॅलरीज प्रदान करतं. एका मध्यम वाटीतून शरीराला 180 ते 250 कॅलरीज ऊर्जा मिळते. म्हणजे विचार करा, हे सॅलड तुम्हाला स्नायूंना बळकटी देणार आहे. यात 10 ते 12 ग्रॅम उच्च दर्जाची प्रथिने म्हणजे प्रोटीन्स असतात. शिवाय सॅलड खाल्ल्यामुळे वजन तुमचं नियंत्रणात राहतं. कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स अत्यंत कमी 2 ते 5 ग्रॅम असल्याने हे लो कार्ब डाएटसाठी अत्यंत उत्तम ठरतं. शिवाय हे सॅलड तुमच्या मेंदूचं आरोग्य जपतं. यातील कोलिन घटकामुळे मेंदूची कार्यक्षमता सुधारण्यास फार मदत होते. आणि जीवनसत्वांचा पुरवठा तर काही विचारू नका. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी आणि B12 चा हा एक नैसर्गिक स्रोत म्हणून काम करतं. एक सॅलडची कृती पाहिल्यानंतर माझी बॉडी बनलेली आहे. आता माझी बॉडी थोडी शांत करण्यासाठी मला एक वेगळा पदार्थ सुद्धा खायचा किंवा प्यायचा आहे. याचं नाव काय? सर, मी तुम्हाला एक झटपट पेय दाखवतो. अच्छा. गूळ आणि आल्याचं पन्ह. अरे, पेय म्हणल्यावर मला वाटलं काहीतरी थंडगार असेल, तर ते आपण थंड करून पिऊ शकतो, हो येस की सर, नाही? ते थंडच जातात. क्या बात आहे. म्हणजे पेय शुभम आमच्यासाठी करणार आहे, त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय? पटकन घेऊन या. लागणारं साहित्य आम्हाला सांगा. सब्जा, गूळ, लिंबू, जिरे पावडर, आलं, काळी मिरी पावडर, सेंधव मीठ. फॅन्टास्टिक. पटकन कृती करूया. काय करूया शुभम? पॅन घेऊया. पॅन? सरबताला पॅन? येस सर. अरे, समथिंग न्यू. पाणी ऍड करूया आपण थोडं क्वांटिटी, बस. ओके. गूळ ऍड करूया. जेव्हा तू या कार्यक्रमात यायची इच्छा दाखवली किंवा येण्याची तयारी केलीस, आईची रिॲक्शन काय होती? तिला माहिती मी असं काय काय करत असतो, हा. पण ती सरप्राईज तर होती. हा. कारण सर, मी थोडंफार अभिनय पण करतो. अच्छा. मी थिएटर करतो थोडं. आणि रवींद्रला ती येते मला बघायला. नाटक असतात, प्रायोगिक नाटक असतात. तर तिला माहिती आहे की मी असं काय काय करत असतो. सो सरप्राईज होती ती आणि आनंदी होते घरातले सगळे. आता मी आनंदी नाहीये, फक्त सरप्राईज झालोय. तू ऍक्टिंग पण करतोस, येस सर. कशाला आमच्या क्षेत्रामध्ये घुसतोस आता? तुझं हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट चांगलं आहे ना? कशा कशात काम केलंयस तू? प्रायोगिक एकांकिका केले. आपला मी एक झीचा पण पार्ट आहे. मी झीची सिरियल केली आहे. कुठली? त्याच्यामध्ये मी ज्युनियरचं काम केलंय, लक्ष्मी निवास म्हणून. हो, येस सर. त्याच्यात तू ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम केलंय. क्या बात आहे यार. म्हणजे एकीकडे तू एका क्षेत्रामध्ये मोठ्या पदावरती असताना ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करताना तुला असं, पण ते तू स्वीकारलंस मनापासून. हा सर, शिकण्याला मर्यादा नाहीये. ऍब्सोल्युटली राईट. आलं खिसायचंय का? किसायचं. मस्त यार.
गुळाच्या पाकात आल्याचा किस. पुरे मला वाटतं. काळी मिरी पावडर टाकूया आपण याच्यामध्ये. वा, हे सरबत युनिक आहे यार दोस्ता. तू काही म्हण यार, तू करतोयस ते पदार्थ सगळेच भारी आहेत. यानंतर जिरे पावडर. हो 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 हो. आपले पन्ह्याचं गर. रेडी आहे. हम्म. तर आपण म्हणजे ह्याला- जे आपण खरं तर हे गुळाचं पण करतोय बरोबर आहे. है ना. एरवी आपण कैरीचं करतो. गुळाचा जो गर आहे तो गार करत ठेवूया आणि इकडे पुढची कृती करू आपण. यामध्ये सर आपल्याला लिंबाचा रस ऍड करायचा. हम्म. त्याच्यासाठी आपण लिंबाचा रस काढून घेऊया. बर. गुळाचा गर तयार आहे, लिंबाचा रस तयार आहे. आता फक्त मला वाटतं एकमेकांमध्ये मिक्स केलं की Mix कार्यक्रम केलं की पूर्ण झाला. पूर्ण. पण काय आपलं करायचं? ready. पण रेडी. आपण हे ह्याच्यात काढून घेऊया. मी तुला मदत करतो. येस सर. गुळ आणि आलं. कमाल. येस. गुळाचा गर तयार केला आपण आणि आता लिंबाचा रसही काढला. बरोबर. व्हॉट नेक्स्ट? आपण आता एकत्र करूया. हम्म. पहिला आपला जो गर आहे तो आपण टाकूया. मस्त यार. हे मी झाल्या झाल्या पिणार आहे शुभ. येस सर. गुळाचा गर आपण घातला. आता काय सब्जा. यानंतर आपण सब्जा ऍड करूया. मस्त मस्त. हो 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 हो. यानंतर लिंबाचा रस घालूया. यानंतर आपलं पिंक सॉल्ट. आणि आता पाणी. येस. आणि मग आपलं गुळाचं पन्ह तयार. पुरे. थोडं टाका. काय दिसतंय बघ ते. अरे क्या बात आहे. मिक्स करूया आपण. मस्त. फार सुंदर कलर आलाय त्याला है ना. येस सर. ताबडतोब आपण दोघेही पिऊया. तुझ्याही तोंडाला पाणी सुटलंय मला दिसतंय. लपवू नकोस. 5 स्टार मध्ये असलास तरी तोंडाला पाणी सुटतं. लक्षात सुटतं. ठेव. हा. हे तर पाहिजेच ना. क्या? पन्हा रेडी आहे सर. रेडी रेडी ते उसको रखने का ही नहीं. उठाओ तुम उठाओ भाई. पन्ह को ऐसा थोड़ी छोड़ते. पोटात गार वाटलं रे. एक सिप मध्ये. वा वा वा. अरे तुला काय सांगू एक सिपची किंमत. तुला कळणार नाही बेटा. तुम्हाला कळायची असेल तर पटकन लिहून घ्या. गुळाच्या पन्ह्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. गूळ आलं पन्ह. स्वयंपाकासाठी लागणारा वेळ 10 मिनिटे. 2 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: गूळ अर्धी वाटी, सब्जा आवडीनुसार, आलं अर्धा इंच, मिरेपूड अर्धा चमचा, काळं मीठ चवीनुसार, जिरेपूड अर्धा चमचा, लिंबू आवडीनुसार, पाणी अर्धा ग्लास. कृती: एका पॅन मध्ये पाणी घाला. उकळी आली की त्यात गूळ घालून वितळून घ्या. नंतर त्यात आलं किसून घाला आणि मिरेपूड जिरेपूड घालून मिश्रण एकजीव करून घ्या आणि मिश्रण थंड करून घ्या. आता ग्लास मध्ये तयार मिश्रण घाला. त्यात सब्जा, लिंबाचा रस, काळं मीठ आणि पाणी घालून एकजीव करून घ्या. थंडगार गूळ आलं पन्ह तयार. कमाल यार शुभम. एक सॅलड पण एक नंबर. आणि हे जे गुळाचं पन्ह तू केलंस तेही कमाल. पण हे करताना तुझ्या हॉस्पिटॅलिटी मधल्या शिक्षणामुळे तुझ्यामध्ये एक स्वच्छतेची पण जाण आहे आणि तू ते पूर्ण फॉलो करतोस. त्याचा आम्हाला आनंद आहे. तू झी मराठी परिवाराचा एक भाग आहेस आणि तू इथून पुढेही आमच्या सोबत राहशील. तुझ्या मनात झी मराठीची आठवण राहावी, आम्ही सारे खवयीची आठवण राहावी म्हणून तुला एक छानशी भेट.